आदाब, जय हिंद। शब्द की गूंज में आपका स्वागत है। मैं हूं आपका दोस्त फिरोज़ खान। हम आए हुए हैं माड़ेगांव गोंड। यहाँ पे चित्र रथ आया हुआ है। इसके विषय में सर से बात करते हैं। सर, हे चित्ररथ तुम्ही काढला आहे, याचा उद्देश काय आहे हे सांगा। याचा उद्देश असा आहे, शिक्षण विभाग पंचायत समिती नांदुरा अंतर्गत अपंग समावेशी शिक्षण या उपक्रमांतर्गत तालुक्यामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, या दिव्यांग विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत बसावं, यासाठी अपंग समावेशित उपक्रम जो आहे यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। यामध्ये प्रोत्साहन भत्ता, वाचनी भत्ता, मदतनीस, प्रवास भत्ता यासारखे भत्ते देऊन, त्याचबरोबर अजून भौतिक साहित्य जे आहे त्यामध्ये व्हीलचेअर आहे, 3 चाकी सायकल आहे, कुबडी आहे, रोलेटर आहे, या आणि अंध विद्यार्थ्यांसाठी डीजी प्लेयर नावाचं हे खूप मोठं एक रेडिओ सॉफ्टवेअर आहे। हे समग्र शिक्षा अंतर्गत या विद्यार्थ्यांना दिले जाते, परंतु बऱ्याच पालकांना माहिती नाही आहे की कोणकोणते अपंग प्रकार यामध्ये येतात। तर शासनाने 21 प्रकारचे जे अपंग प्रकार दिलेले आहेत, यामध्ये दृष्टिदोष आहे, कर्णबधिर आहे, वाचादोष आहे, अस्थिव्यंग आहे आणि अजून थॅलेसिमिया आहे। बरेचसे असे अपंग प्रकार जे आहेत ते आपण या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती गावोगावी फिरून पंचायत समिती नांदुरा अंतर्गत आपण जनजागृती केलेली आहे। तुम्ही सर हे उद्देश सांगा की काय आहे माहिती आहे काय, याचा उद्देश हा आहे किंवा प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, प्रत्येक मूल टिकलं पाहिजे, त्याचा सामान्य मुलासोबत दिव्यांगाचासुद्धा विकास झाला पाहिजे आणि ते चांगलं त्याचं समायोजन शिक्षणामध्ये एक चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि त्याकरिता ही जनजागृती आहे। जनाजनात हा संदेश गेला पाहिजे की प्रत्येक जो दिव्यांग विद्यार्थी आहे हा शिकला पाहिजे। त्याकरिता हा महाराष्ट्र शासनाकडून पंचायत समिती नांदुराकडून हा छोटासा उपक्रम आहे चित्ररथ। प्रवास करणाऱ्या सर्व शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवास भत्ता, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता मदतनीस भत्ता, त्याचप्रमाणे वाचनिक भत्ता, मोठ्या अक्षरांची पुस्तके दिव्यांगांसाठी लार्ज प्रिंट बुक, अंध मुलांसाठी ब्रेल अक्षरांमध्ये पुस्तके ब्रेल बुक, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण, तसेच विविध